वुमन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने केलाय. टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला 171 धावांच्या फरकाने धुव्वा उडवलाय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाला 22.1 ओव्हरमध्ये 72 धावांवर ऑल आउट झाले. टीम इंडियासाठी प्रिया मिश्रा हिने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आलाय. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर आणि रामभक्त केशव महाराज याने इतिहास रचलाय. महाराजने विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारनामा केलाय. दक्षिण आफ्रिकेने गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियम मध्ये झालेल्या सामन्यात विंडीजवर 40 धावांनी विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. केशवने या सामन्यात ह्यू टेफिल्ड याचा 64 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिलाच स्पिनर ठरलाय. भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब आहे. मात्र आता तो लवकरच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. यंदाच्या रणजी चषक स्पर्धेच्या सत्रात सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये शमी बंगाल संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. या 2 रणजी सामन्यानंतर तो मायदेशातील न्यूझीलंड विरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्यात खेळणार आहे. मुंबईतील डोम एसव्हीपी स्टेडियमवर बहुप्रतीक्षित प्रो गोविंदा लीग सीझन 2च्या सातारा सिंगम्स आणि कोल्हापूर किंग्स यांच्यामधील अंतिम फेरी विलक्षण रंगतदार झाली. गतविजेत्या सातारा सिंगम्स संघाने प्रो गोविंदा लीग सीझन 2च्या अंतिम फेरीत कोल्हापूर किंग्स संघाला पराभूत करीत विजेतेपदासह 25 लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. तसेच कोल्हापूर किंग्स संघाला उपविजेते म्हणून 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत मलेशिया येथे पार पडणाऱ्या महिलांच्या 19 वर्षाखालील विश्वचषकात गतविजेत्या भारताला सलामीला वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करावे लागतील. अ गटात भारताला यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत स्थान मिळाले गेले. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत भारतीय महिलांनी 19 वर्षाखालील विश्वचषकावर नाव कोरलं होतं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करतंय. 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दुसऱ्या हंगामाचा थरार रंगीत ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विविध 55 शहरांमध्ये खेळाडूंच्या चाचण्या होणार आहेत. भारतातील पहिली टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धा देशभरातील इच्छुक क्रिकेटपटूंना एक नवे व्यासपीठ देत आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका ही 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. उभय संघातील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आणि मालिका ही खिशात घातली. त्यानंतर आता दोन्ही संघात T20I मालिका होणार आहे. ही मालिका एकूण 3 सामन्यांची असणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने 15 सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेत रोमन पॉवेल हा वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे, तर रोस्टन चेस याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने काल B100 लीगची फायनल गाजवली. संघाला विजयासाठी 3 चेंडूत 4 धावांची गरज असताना दीप्तीने खणखणीत षटकार खेचला आणि लंडन स्पिरिट संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या फायनलमध्ये टॅमी बियुमोंटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेल्श फायर संघाने 100 चेंडूत 8 बाद 115 धावा केल्या. लंडनच्या संघासाठी 116 धावांचे लक्ष्य काहीच नव्हते, परंतु त्यांना अखेरपर्यंत टक्कर द्यावी लागली. दीप्तीच्या षटकाराने त्यांनी 98 चेंडूत सामना जिंकून पहिले The 100 जेतेपद जिंकलंय.